आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि विचार करतो, जर मी तेव्हा तसं केलं नसतं तर आज चित्र वेगळं असतं का? अगदी. म्हणजे सगळं आधीच ठरलेलं आहे की आपल्या हातात खरंच काही आहे. हाच तो जुना पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नियती विरुद्ध इच्छा स्वातंत्र्य. आणि आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपल्याला जे स्रोत मिळाले आहेत ते आपल्याला दोन मोठ्या घटनांच्या केंद्रस्थानी घेऊन जातात. एक म्हणजे हेलल, ज्याला आपण सैतान म्हणतो, त्याचं पतन. आणि दुसरं म्हणजे आदामचं एदेन बागेतील अपयश. बरोबर. आणि गंमत अशी आहे की ह्या दोन्ही घटना अटळ होत्या की त्या टाळता आल्या असत्या, यावर दोन पूर्णपणे म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध मतं आहेत. हो. आणि आपलं काम हे नाही की यापैकी कोणतं बरोबर आहे हे ठरवावं. नाही, मुळीच नाही. आपलं काम आहे या दोन्ही बाजूंच्या तर्काच्या आत डोकावून पाहणं. त्यासाठी आपल्याला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील, ज्या या संपूर्ण चर्चेत वारंवार येतील. जसं की देवाची कृपा इच्छा स्वातंत्र्य आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रुसावरील प्रेम. या संकल्पना म्हणजे जणू काही या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचे आधारस्तंभच आहेत. चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रश्नाची एक एक गाठ सोडवायला सुरुवात करूया. आपण सुरुवात हेलेलच्या पतनापासून करूया. ठीक आहे. तर पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न, एका देवदूताचं सैतानामध्ये रूपांतर होणं हे अटळ होतं का? यावर पहिलं मत असं आहे की नाही, हेलेलचं पतन टाळता येऊ शकलं असतं. अगदी. या विचाराचा गाभा असा आहे की हेलेलकडे निवड करण्याचा पूर्ण पर्याय होता. आणि याला काही आधार आहे का आपल्या स्रोतांमध्ये? हो, नक्कीच. या मताचे समर्थक एका ठोस उदाहरणाचा आधार घेतात. ते म्हणजे अभिमिलेकचं उदाहरण. अभिमिलेक. हो, अभिमिलेक एका स्त्रीसोबत पाप करण्याच्या अगदी जवळ पोचला होता, पण त्याच्या मनात पाप करण्याची खरी इच्छा नव्हती आणि म्हणूनच देवाने आपल्या कृपेने त्याला प्रत्यक्ष पाप करण्यापासून रोखलं. अच्छा, हे खूपच रंजक आहे. म्हणजे देवाची कृपा अशा प्रकारे काम करते की जर तुमची इच्छा पाप टाळण्याची असेल तर ती तुम्हाला मदत करते. बरोबर. याचाच अर्थ जर हेलेलने बंडखोरी न करण्याचा निर्णय घेतला असता तर देवाने त्याला पडण्यापासून वाचवण्यासाठी नक्कीच कृपा दिली असती. आणि इथेच इच्छा स्वातंत्र्य ह्या संकल्पनेचा खरा अर्थ समोर येता, नाही का? अगदी. या मतानुसार इच्छा स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या शक्तीने आज्ञा पाळण्याची क्षमता नाही, कारण कोणता जीव ते करू शकत नाही. मग ते काय आहे? इच्छा स्वातंत्र्य म्हणजे देवानी देऊ केलेली कृपा ती स्वीकारायची की नाकारायची हे निवडण्याचं स्वातंत्र्य. हेलेलने ती कृपा नाकारली. पण इथे गोंधळ निर्माण होतो. म्हणजे हेलेल तर एक देवदूत होता, तो पाप करण्याची इच्छा का ठेवेल? त्याची मूळ रचना तर चांगली होती ना? हाच या मतातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या विचारानुसार देवाने अगदी सर्वोच्च देवदूतालाही खरी निवड दिली होती. प्रेम हे जबरदस्तीने मिळू शकत नाही, ते स्वेच्छेनेच दिलं पाहिजे. म्हणजे त्याने प्रेमाऐवजी दुसरं काहीतरी निवडलं. त्याने देवावरील प्रेमाऐवजी स्वतःच्या गर्वाला निवडलं. त्याची मूळ रचना चांगली होती, पण ती सदोष नव्हती असं नाही. त्यात निवड करण्याची क्षमता होती आणि त्याने चुकीची निवड केली. ठीक आहे, पण देव तर सर्वज्ञानी आहे. त्याला हे आधीच माहीत असणार की हेलेलचं पतन होईल, मग त्याने त्याला बनवलंच का? यावर या मताचं उत्तर असं आहे की देवाने हेलेलच्या होणाऱ्या चुकीच्या निवडीला आपल्या मोठ्या योजनेत समाविष्ट केलं. देवाची क्रूसाची योजना हेलेलच्या निवडीवर अवलंबून नव्हती. उलट काय? उलट देवाने हेलेलच्या पतनाचा उपयोग मानवजातीच्या तारणासाठी एक पार्श्वभूमी म्हणून केला. हे ऐकून तर मला आश्चर्य वाटतं. म्हणजे देवाच्या मोठ्या योजनेत एका शक्तिशाली देवदूताचं पतन होणं हे एक फीचर होतं, बग नाही. फीचर म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की देवाने त्या बगला एका मोठ्या फीचरमध्ये रूपांतरित करण्याची योजना आधीच तयार ठेवली होती. जर हेलेलला पाप करायला भाग पाडलं गेलं असतं तर देवाचा न्याय अन्यायकारक ठरला असता. बरोबर. पण त्याला निवड करण्याची संधी देऊन आणि त्याच्या चुकीच्या निवडीतूनही काहीतरी चांगलं निर्माण करून देवाने आपलं सार्वभौमत्व आणि न्याय दोन्ही सिद्ध केलं, असं या मताचे समर्थक मानतात. ठीक आहे. तर हे पहिलं मत पूर्णपणे हेलेलच्या जबाबदारीवर बोट ठेवतं. पण मला खात्री आहे की दुसरं मत याला पूर्णपणे वेगळ्या अँगलने बघत असणार. अगदी. दुसरं मत याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ते म्हणतं हेलेलचं पतन अटळ होतं. अटळ? हो. हा विचार स्वीकारायला खूप कठीण आहे, पण त्याच्यामागे एक वेगळा तर्क आहे. आणि तो तर्क काय आहे? या विचाराचे समर्थक देवाच्या सार्वभौमत्वावर सर्वाधिक भर देतात. त्यांच्या मते सृष्टीत कोणतीही गोष्ट देवाच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याच्या योजनेबाहेर घडू शकत नाही. जीवांमध्ये स्वतःच्या बळावर आज्ञा पाळण्याची शक्तीच नसते.
त्यामुळे हेलेलचं पतन हे एक प्रकारे पूर्वनियोजितच होतं. ते देवाच्या मोठ्या नाटकाचा एक भाग होतं. एक मिनिट, पण मग याचा अर्थ असा होतो का की देवानी हालेलला अशी आज्ञा दिली जी तो पाळूच शकत नव्हता? जर असं असेल तर मग त्याला शिक्षा देणं न्यायाचं कसं ठरू शकतं? हा तर सरळ सरळ अन्याय वाटतो. आणि तुम्ही उपस्थित केलेला प्रश्नच या दुसऱ्या मतासमोरील सर्वात मोठी तार्किक अडचण आहे. मूळ स्रोतांमध्येही हाच प्रश्न विचारलाय. अच्छा. जर पतन अटळ होतं तर जबाबदारी कोणाची? देवाची? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हे मत देऊ शकत नाही. त्यामुळेच मूळ स्रोतामध्ये या मताला पाठिंबा दिलेला नाही, पण एका वेगळ्या दृष्टिकोनाची शक्यता म्हणून ते मांडलं आहे. ठीक आहे, तर हेलेलच्या बाबतीत आपल्याला 2 परस्पर विरोधी धागेदोरे मिळाले आहेत. एक म्हणतो निवड होती आणि ती त्याची जबाबदारी होती, आणि दुसरा म्हणतो ते अटळ होतं आणि देवाच्या मोठ्या योजनेचा भाग होतं. आदाम सैतानाच्या मोहाला बळी पडला, ही घटना टाळता येण्यासारखी होती का? इथेही आपल्याला 2 विचार प्रवाह दिसतात. पहिला विचार हेलेलच्या पहिल्या मताशी मिळता जुळता आहे. तो म्हणतो, हो, आदाम मोहाचा सामना करू शकला असता. त्याच तर्कावर आधारित? हो, देव कधीही अशी परीक्षा घेत नाही जी उत्तीर्ण होण्याची क्षमता त्याने दिलेली नसते. आदामाला मोहाचा सामना करण्यासाठी पुरेशी कृपा दिली होती. म्हणजे जर आदामाने ते फळ खाल्लं नसतं तर सगळं काही हॅपीली एव्हर आफ्टर झालं असतं का? मानवजातीला कधीच दुःख भोगावं लागलं नसतं? थेट तसं नाही. आपल्या स्रोतांनुसार सृष्टीच्या सध्याच्या रचनेत पूर्णत्व केवळ क्रूसामरील प्रेमाच्या जाणीवेतूनच मिळतं. ओके. पण आदामाने जर मोहाचा सामना केला असता तर तो त्या पूर्णत्वाच्या टप्प्यापर्यंत दुःख आणि त्रासाशिवाय पोहोचू शकला असता. जसे की जे देवदूत पडले नाहीत ते क्रूसाच्या घटनेनंतर दुःख आणि त्रासाशिवाय पूर्णत्वाला पोचले. आदामसाठीही तोच मार्ग खुला होता. ओके, म्हणजे रस्ता तोच होता, फक्त एक विनाअडथळ्यांचा होता आणि दुसरा काट्याकुट्यांचा. त्यांनी दुसरा निवडला. पण इथंही देवाच्या पूर्वज्ञानाचा प्रश्न येतोच. देवाला माहीत होतं की आदाम अपयशी ठरेल. हो, आणि म्हणूनच देवाने क्रूसाची योजना सृष्टीच्या स्थापनेत पूर्वीच केली होती. पण तरीही आदामची निवड खरी होती. कसं काय? कारण जर ती परीक्षा अशक्य असती तर ते पाप आदामचं नसतं आणि मग त्याला एदेन बागेतून बाहेर काढण्याची शिक्षा अन्यायकारक ठरली असती. या मतानुसार आदामचा पराभव हा एक अपघात होता जो टाळता आला असता. वाव, म्हणजे एका मतानुसार आदामचा पराभव हा एक अपघात होता जो टाळता आला असता. चला आता याच्या अगदी विरुद्ध बाजू पाहूया, जी म्हणते की आदामचा पराभव अटळ होता. हो, आणि हा दृष्टिकोन खूपच धक्कादायक आहे. या मतानुसार आदाम स्वतःच्या बळावर सैतानाला हरवू शकत नव्हता. का? कारण हेलल म्हणजे सैतान हा सर्व जीवांमध्ये सर्वात शक्तिशाली आहे. त्याला हरवण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज होती आणि त्या क्षणी पवित्र आत्मा आदामच्या आत नव्हता. थांबा, हे जरा विचित्र वाटतंय. स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की आदाम फळ खाण्याआधीच आध्यात्मिकदृष्ट्या नग्न किंवा मृत अवस्थेत होता. फळ खाण्याआधीच तो मृत कसा असू शकतो? ही एक खूप मोठी संकल्पना आहे. याचा अर्थ असा नाही की तो श्वास घेत नव्हता, पण आध्यात्मिकदृष्ट्या त्याची बॅटरी आधीच लो होती. त्याला फक्त एक धक्का हवा होता आणि तो बंद पडणार होता. आणि ती परीक्षा तो धक्का ठरली. अगदी. या मतानुसार आदाममध्ये देवाची आज्ञा पाळण्याची आंतरिक क्षमता किंवा इच्छा ती मुळातच नव्हती. तो देवापेक्षा हवेवर जास्त प्रेम करत होता आणि संधी मिळाल्यास तो पाप करणारच होता हे निश्चित होतं. मग जर त्याचं अपयश निश्चितच होतं तर देवाने ती परीक्षा ठेवलीच कशाला? हे तर त्याला मुद्दाम अपयशी ठरवण्यासारखं झालं. या विचारानुसार ती परीक्षा आदामच्या निवडीची नव्हतीच. ती एक डायग्नोस्टिक टेस्ट होती. डायग्नोस्टिक टेस्ट हा. म्हणजे ती त्याला स्वतःच्या असहाय्य आणि पतनशील स्थितीची जाणीव करून देण्याचं एक साधन होती. देवाला आदामाला हे दाखवून द्यायचं होतं की तू माझ्या मदतीशिवाय, माझ्या कृपेशिवाय एकही आज्ञा पाळू शकत नाहीस. आणि याचा संबंध क्रूसावरील प्रेमाशी कसा जोडला जातो? तुम्ही म्हणाला होतात की त्याशिवाय आज्ञा पाळता येत नाही असं हे मत म्हणतं. याचा नेमका अर्थ काय? या मतानुसार केवळ नियम माहीत असल्याने ते पाळण्याची प्रेरणा मिळत नाही. पण जेव्हा एखाद्याला कळतं की आपल्या चुकांची आणि आपल्या असहाय्यतेची केवढी मोठी किंमत म्हणजे क्रूसावर चुकवली गेली आहे, तेव्हा त्या प्रेमापोटी आणि कृतज्ञतेपोटी आज्ञा पाळणं सोपं होतं. हां, नियम आणि प्रेरणेमधील फरक आहे. बरोबर. आदामाला त्या प्रेमाची ओळख नव्हती. त्याला फक्त नियम माहीत होता.
त्यामुळे त्याचं अपयश अटळ होतं. म्हणजे या दृष्टिकोनातून पहिल्या आदामचं पतन आवश्यक होतं. हो, जेणेकरून शेवटचा आदाम म्हणजेच ख्रिस्त येऊन क्रुसाद्वारे देवाचं खरं प्रेम प्रकट करू शकेल आणि पहिल्या आदामाला वाचवू शकेल. म्हणजे आदामचा पराभव अपघात नव्हता. अगदी बरोबर. या मतानुसार तो तारणाच्या योजनेचा एक अविभाज्य भाग होता. पण अर्थातच या मतावरही काही गंभीर प्रश्न निर्माण होतात जे मूळ स्रोतांमध्येच विचारले आहेत. जसे की जर आदामकडे खरी निवड नव्हती तर त्याच्याकडे इच्छा स्वातंत्र्य नव्हतं का? त्याची ती मृत अवस्था देवाची चूक होती का? आणि जर त्याचं पतन अटळ होतं तर त्याला आणि त्याच्यामुळे संपूर्ण सृष्टीला मिळालेली शिक्षा ती देवाची चूक होती का? हे प्रश्न या मताच्या तार्किक मर्यादा स्पष्ट करतात आणि आपल्याला पुन्हा त्यात सनातन संघर्षावर आणून सोडतात. बरोबर. तर आपण या चर्चेच्या शेवटी आलो आहोत आणि चित्र अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे. एका बाजूने पाहिलं तर देव एका न्यायाधीशासारखा दिसतो, जो प्रत्येकाला खरी आणि योग्य संधी देतो. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर तो एका बुद्धिबळपटूसारखा दिसतो, जो हरणाऱ्या मोहऱ्याचा वापरही आपल्या मोठ्या विजयासाठी करतो. आणि हे केवळ काल्पनिक तात्विक कोडे नाहीत, नाही का? नाही, मुळीच नाहीत. हे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील न्याय, जबाबदारी आणि निवडीचं स्वरूप यासारख्या मूलभूत प्रश्नांना स्पर्श करतात. आपण आपल्या निर्णयांसाठी कितपत जबाबदार आहोत? आपल्या यशात आणि अपयशात आपल्या निवडीचा वाटा किती आणि नशिबाचा किंवा बाह्य शक्तींचा किती? हे प्रश्न आपल्याला रोज भेडसवतात. अगदी. आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जातो. या दोन्ही मतांमध्ये एक गोष्ट समान आहे. आज्ञा पाळण्यासाठी कृपेची किंवा मदतीची गरज असते आणि ती कृपा स्वीकारायची की नाही हे निवडण्याचं स्वातंत्र्य म्हणजे इच्छा स्वातंत्र्य. आता आपल्या आयुष्याचा विचार करूया. जेव्हा आपण एखादी चांगली, योग्य निवड करतो तेव्हा ती पूर्णपणे आपली स्वतःची असते की कोणत्या तरी कृपेचा किंवा मदतीचा तो एक स्वीकार असतो? आणि जेव्हा आपण अपयशी ठरतो तेव्हा ती पूर्णपणे आपली चूक असते की त्या मदतीचा केलेला तो एक नकार असतो? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.